सर्वप्रथम छत्रपती शिवराज्याभिषेकाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। 351 वर्षापूर्वी या भारतामध्ये पारतंत्र्य झुगारून देव देश आणि धर्माची लढाई जिंकत पुन्हा एकदा स्वधर्म स्वराज आणि स्वभाषेचा नारा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली होती। तोच आजचा दिवस आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज होते आणि म्हणूनच आजच्या या अतिशय पवित्र दिनी मला आनंद आहे की भारतीय रेल्वेने भारत गौरव यात्रा रेलच्या अंतर्गत आजपासनं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा सुरू केलेला आहे। आता सुरुवातीला तो 5 दिवसाचा सर्किट आहे। आज रायगडापासनं स्वराज्याच्या राजधानीपासनं त्याची सुरुवात होणार आहे। त्याच्यामध्ये रायगड असेल, शिवनेरी असेल, प्रतापगड असेल, असे अनेक महत्वाचे किल्ले, लाल महालासारखं एक महत्वाचं स्थान, कसबा गणपतीसारखं महत्वाचं स्थान, भीमाशंकर, कोल्हापूर, ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची पावलं उमटली आहेत अशा अनेक ठिकाणी ही भारत गौरव यात्रा या ठिकाणी जाणार आहे। जवळपास पहिल्याच ट्रेनला 100% बुकिंग मिळालेलं आहे। 710 प्रवासी त्याच्यामध्ये चाललेले आहेत, ज्याच्यामध्ये 150च्या वर महिला आहेत। 80% वर प्रवासी हे 40 वर्षापेक्षा कमी असे तरुण प्रवासी त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि भारताचा गौरव, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि प्रेरणा याकरता ही सगळी तरुणाई चाललेली आहे। आणि सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत जवळजवळ सर्व भागातले प्रवासी या ट्रेननी प्रवास करतायत। एक प्रचंड उत्साह आपला इतिहास, शिवरायांचा इतिहास जाणून घेण्याकरता या ठिकाणी दिसतो आहे। मला असं वाटतं या अतिशय चांगली ट्रेन सुरू केल्याकरता मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि आपले भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आभार मानतो। सबसे पहले सभी को शिवराज्याभिषेक दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। 351 साल पहले आज ही के दिन स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वभाषा इस प्रकार की त्रिसूत्री को लेकर हिंदवी स्वराज की स्थापना छत्रपति शिवराय ने की थी और ऐसे पवित्र दिन पर भारत सरकार के माध्यम से भारत गौरव यात्रा ट्रेन, जिसमें छत्रपति शिवाजी महाराज सर्किट आज शुरू किया गया है। 5 दिन छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रेरणा स्थली है, चाहे फिर वो स्वराज की राजधानी रायगढ़ हो या फिर उनकी जन्मस्थली शिवनेरी हो, ऐसे कई जगह पर हमारे प्रवासियों को लेकर जाएगी। मैं प्रधानमंत्री मोदी जी का और रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव जी का बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं कि हमारी प्रेरणा और हमारी गौरव ये दोनों को एक प्रकार से उजागर करने वाली, पुनर्स्थापित करने वाली और हमारी तरुणाई को प्रेरणा देने वाली इस ट्रेन को आज शुरू किया गया है। अभी अभी हमने हरी झंडी दिखाकर इसको रवाना किया है। देखिए, पहले ही विजिट में पूरी ट्रेन फुल है। 710 प्रवासी इसमें प्रवास कर रहे, 150 से ज्यादा महिलाएं हैं और सबसे खुशी की बात यह है कि 80% से ज्यादा प्रवासी 40 साल के नीचे के हैं। मतलब जो तरुणाई अपना इतिहास और अपना गौरव देखना चाहती है वो इसमें प्रवास कर रही है। 11 साल कार्यकाल तो हो गया है, उसको क्या कुछ कहेंगे? क्योंकि इसको विपक्ष लगातार टिप्पणी कर रहे हैं कि 11 साल। देखिए, ये 11 साल विकास के 11 साल है, ये भारत गौरव के 11 साल है, ये भारत को नई ऊंचाई पर ले जाने वाले 11 साल है, ये भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने वाले 11 साल है।
ये भारत को आत्मनिर्भर बनाने वाले 11 साल है। मैं इसके ऊपर कल विस्तार से बोलूंगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।